दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार आहे। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। कालच्या सुनावणीवेळी विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचं नियंत्रण कायम राहतं असं महत्त्वाचं निरीक्षण सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं नोंदवलंय। राजकीय पक्षाचा वैध निर्णय विधिमंडळातील बहुमतापेक्षा श्रेष्ठ असतो असं न्यायालयानंच म्हटलंय। आणि या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही आणि पक्षप्रमुखालाच नेता आणि प्रतोद बदलण्याचा अधिकार आहे असा युक्तिवाद केलाय। दरम्यान कालच्या सुनावणीत नेमकं काय झालंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय, शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना प्रमुख म्हणून काम केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलं। बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं। पक्षाच्या घटनेतील कलम 11 अ अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती आणि याच निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रीतसर माहिती देण्यात आली होती। मग कोर्ट म्हणाला, पक्षाच्या घटनेतील कलम 11 हे जानेवारी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं का? त्यावर कपिल सिब्बल म्हणाले, एकनाथ शिंदे हे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते आणि त्यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच केली होती। पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाबाबत प्रतिवादी आणि निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्षांच्या मनात कधीही शंका नव्हती। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली होती। 21 जून रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 21 आमदार भाजप शासित राज्यामध्ये निघून गेले। सुरत नंतर हे आमदार गुवाहाटीला गेले आणि हा निव्वळ योगायोग असू शकत नाही। या सगळ्या घडामोडींनंतर 21 जून रोजीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी केली। त्यांच्या जागी अजय चौधरींची नवीन गटनेते म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला। न्यायमूर्ती जॉय माल्य बागचींनी म्हटलंय की एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय विधानमंडळ पक्षाच्या आमदारांच्या स्वाक्षरांशिवाय कसा झाला? मग कपिल सिब्बल म्हणाले, आमदारांच्या स्वाक्षरांची आवश्यकता नाही, कारण पक्षाच्या घटनेनुसार अधिकार पक्षप्रमुखांकडे दिले होते। विधानमंडळ पक्षाच्या नेत्याला हटवण्याचा अधिकार केवळ मूळ राजकीय पक्षालाच असतो। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।